लोखंडाच्या एका सळीची किंमत 250 रुपये. त्यापासून घोड्याचे नाल बनवले तर त्याचे मूल्य होते 1000 रुपये. आणि त्याचपासून सुया बनवल्या तर त्याचे मूल्य होते 10,000 रुपये. आणि त्याच्याचपासून घड्याळाच्या बॅलन्स स्प्रिंग्स बनवल्या तर त्याचे मूल्य होते 1,00,000 रुपये. तुम्ही स्वतः काय आहात यावर तुमचे मूल्य ठरत नाही, तर तुम्ही स्वतःला काय बनवता यावर तुमचे मूल्य ठरते. आपण आपल्याला किती मौल्यवान बनवायचे हे आपल्या हातात आहे. आपण एक दाणा पेरला असता आणि निसर्गाकडून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर त्या माणसाची अवस्था काय झाली असती. धान्य पेरावं का खावं हे सुचलं नसतं, पण निसर्गाने माणसांसाठी अजब व्यवस्था करून ठेवली आहे. आपण एक दाणा पेरला की शेकडो हजारो दाणे देतो. अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत. दुःख, राग, द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच मिळेल ना. आणि आनंद, प्रेम, माणुसकी असाल तर शेकडो हजारो पटीने आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात मात्र काही शंका नाही. बघा, पेरणी चालू आहे. काय पेरायचं हे ज्याचं त्यानेच ठरवायचं.